कोर्साला म्हणा तू. हा सायाच्याला एवढी काय चटक लागली होती. आय सायाचा पावली बिल्डिंग. मी हा कधी जिंदगीत असे कामं केले नाहीत. हा पोऱ्या निघेल बोगस निघला म्हणा तू. लयच बोगस निघला वेळा. काय सांगू तुले. तुही ढिली तुरी आहे ना रे. सक्की मारायला पाहिजे. अगाऊपणा करून आला काय लिहिलं अजून फाजर लागतं. पकडला की पोलीस वाल्याने गेला की नाही जेलामध्ये आता. हा काय लिहा का असं अगो पोऱ्या मा जर पोऱ्यानं जर अगो कामं गेले की नाही लाताईन तुडवला असता म्या. लाताईन हाणला असता झाली. तो थांब आता येऊ दे. कानफट्ट्याच हाणतो आता 2-4. हा अगो झाला माही बदनामी केली का ना भाडव्यानं. काही गरज आहे का. लग्न होतं ना. एवढा नितात झालता का यायले. एवढा ही झालता का उतावला झालता का. हा बस झालं ना बाबू. हा कोण दिले तेल नको टाकून यांना देणं. रघुनाथ होतच असतात या वयामध्ये गलत्या माणसाच्यानं. जेव्हा नाही पोरग आपण काय केल्या नाहीत. हा आणि त्यानं गेलीत काय ना वय जाऊ दे. हा हे सोडून द्या आता काही बोलू नका झाली. म्हणून काय त्याची बाजू घेते रे त्या मान आताची. त्याला सायाच्याले कंबळल्यात आताच मारतो. सायाच्याला घरात जीव देत नाही मी आता. लोक आले तिकडेच राह म्हणा. काय येऊच नको देऊ रोखू ना. त्याला घरी येऊच नको देऊ सायाच्याले. हा बोगस आहे ना तू बोगस. तू लगा अशीच बदनामी करत राहील लगा तो. आज लाजोर पकडला काल कुठे पकडला जाईल. हा म्हणजे हा तमाशाच मांडला आणि त्यानं तुझ्या इज्जतचा. कोण देईल तेल नको टाकून फालतू घेणं देणं. काय गोपणा करून राहिला. हा चांगला आहे द्यायचं चांगलं राहू दे ना. काल भांडणं वाढून राहिलं फालतू. तुला समजून सांगायला पाहिजे. तू बोट घालून राहिला का माणूस आहेस रे तू. कोण दिले भागुडी काय म्हणतो मला तेल टाक. मी तेल टाकून राहिलो का. काय तू दुसरं काही सांगून राहिलो. बदनामी झाली की तू रघुनाथ. आले काय बोंडस समजते रे मोत्याले. बदनामी माई झाली ना. मान मुंडे खाले मला खायला लागेल. मोतीरामले थोडी खायला लागेल म्हणून मोतीरामले फळफळ करून राहिला. झाली दोस्ताची बदनामी. अरे बुडा तर माझ्या स्वागतासाठी अटीच उभा. वाचवा मला. बुडा मला साथ द्यायला बाळवस घेते मला. काही खरं नाही आता. बुडा पुरा म्हणजे माझी अशी तशीच करून टाकते. आमचं बघ खरंच हो बाबा. बुडा यायला शादो दे राजा. दगडूले बेजा शादो दे बुडा. तुम्ही काहीतरी डोकसं लावा राजा. पर्या काळा तू. थांब दगडू तू काय कर माहिती आहे. अटूनच वावरात चालला जाईल वापस. संध्याकाळी भाऊ काय तर मी सांगतो बुडायला समजून. चोपडचा फड करून. बरं सांगा बा बुडायला समजून. जातो मग वावरात. जातो. संध्याकाळी कसं माझं नाही आणलं बाई. बुड्या नाही झालं पाहिजे नामदेव तेवढं सांभाळ. एवढं सांभाळणार एवढं सांभाळणार नाही का. जाय तू वावरात जाय. मी पाहतो काय तो बुड्डा काय म्हणते तो. जाय तो पळ. बरं बुडा पान कशा डिवऱ्या म्हशीसारखे डोळे करून आला. मोठाली वटार होत राहिला. बुडा पाहतो आता कसं फायरिंग करते ना. नामदेव तो भामटा म्हणा तू कुठे अरे लुच्च्या. लोफर कुठे आहे. लोफर कुठे आहे तो. कुठे आहे तो लोफर. असं काय बोलून का राहील तुम्ही. असे काय बोलून राहिले बाबू. तू ना त्याचा झाकू नको रे. तू वाय चालला रे. तुला जोर जाऊन राहिला ना जोर. पोलिसांनी पकडला त्याला जेलात नेलता ना. हा कद लोक त्याच्या मागं राखशील. कद लोक त्याला सोडून आणशील भामट्याले दगड्याले. सांग ना तू. कद लोक त्याला झाक राखशील. मी काल झाकू द्याचा. तो वावरात गेला. जाऊ द्या बुडबा. जे झालं ते झालं आता. काय त्याच्यात उकरून काढून राहिले. चला आणला सोडून. आम्ही ना टेन्शन घेऊ नका. जा घरी. आणला सोडून तू घरी जा. आमची इज्जत गेली त्याचं काय. आमच्या इज्जतचा भाजीपाला झाला ना. पोऱ्या जेलात गेलं. कासाठी गेला होणाऱ्या बायकोसाठी. कुठे पकडला. लाजर पकडला. काय करून राहिला. काय सांगा लोकाई. लाजर काय करून राहिला. पुरी सोबत होता लाजर. हे सांगा. कोण उभं करते आता. थू करतात. लग्नाची पत्रिका द्यायला गेलो कोणी लग्नात येणार नाही. काय तर म्हणतील पहिलेच तर व्हायला तुमचं सारा. काही इज्जत जात नाही काय नाही. तुम्ही कसं बातका बतंगड भरू नका. जावा मुकड्यान घरी. काय झालं काहीच तर झालं नाही. मोठे सांगून राहिले राजा फालतू घेणं त्यानं. गड्या रघुनाथ काय उगोपणा करू नको. जाऊ दे आता. झालं. नाही तो भामटा कुठे आहे ते सांगा पहिले. वावरात जा तुम्ही. कोणा आवारात गेला तो. कोणा आवारात गेला तरी जातो मी. त्याची मला स्वतः काढलं जा. काही ठेवली नाही त्याने इज्जत. आणि तू काही मला थांब म्हणू नको आता. रघुनाथ सोडू नको रे द्यायला. सोडू नको. ते काय धंदा लावला तुम्ही राजा हो बुडबा. जाऊ द्या ना. जेवण लेकरू झाली गोलती ते आता. काय त्याच्यात काय एवढं हे आहे. पण तोच आहे का. आम्ही नव्हतो काय जेवण. आम्ही नाही केले बा हे धंदे कधी. तरी नामदेव तुले म्हणून त्याचं झटकुली लगून लावून आदर्शी जायचं. नाही आम्हाला जंक्शन करणार. मग हे जाबून जंक्शन. बदनामी कोणी झाली. तुही नाही झाली नामदेव. माही झाली ना. मला लोक थू करतील ना मातोंडा. मला पाय नाही त्या म्हणा. आता कुठे यायचं होतं दलिंदर मला दाखवा फक्त आता.
तर बुडं काही सोडत नाही रे भाऊ, किंगरी लावून आता बुडं दगडीच्या मागं पिसपुट लावते. हे बुडं किरकिरे जाणं साऱ्या गावात. हो बापा आमचं चुकलं, माफी मागतो आम्ही तुम्हाला. बस हा बस तुम्ही कसा आता ब्लॉक्स नाका. चुकलं काही करू नको. हा चाल गड्या कोणती चाल बरं वावरात जाऊ बरं, हराम कर कुकड्या पाहू बरं चाल. आता मग जायचं हात झोडपे दुगो ना चाललो. हो चाल ना रघुनाथ, मी तर कोटी बापा चाल चल हराम करायला पाहू त्यांना चाल लुच्चे आले. हो गळा रोघ्या असा आगाऊपणा करू नको ना. अरे जाऊ दे ना. तुले काय अरे वा इज्जत तर माही गेली ना तुया काय. हा सारे लोक मातोंडार तू करतील ना. काय तर बापा लग्न जाऊ ढोपरली. हा तुला काय बापा बदनामी तर माही आहे ना. आज पाहू दे कोणता औरत झाल्या झोडतो सायले. हे बुडं काही गोड घेत नाही व आज भांडण केल्याशिवाय राहत नाही. ह्याच्या मनात खुमखुमी आणि हा कोंदील बुडा त्याच्यात तेल टाकून राहिला. हा कोंदिल्या साऱ्या गावाचा अगो आहे यानंच केलं हे सारं माझं. जाऊ द्या पाहून घेऊ काय होते तर काय करते या बुडाचं. चला सरपंच जेवण खाण करू उपाशी. चला पाहून घेऊ काय होते तर. चाल कोणी नाही वावरामध्ये झटकून पटकून द्यायला पुरते नाही. अजून कोणी आलं तर अजून घर कारागडा काय कुकडे गेलतान काय झालं कसं झालं. हेल्प्या झाडायला गावात एक नंबर लोक. म्हणजे आज आपलं नशीबच चांगलं आहे समजा. वावरात कोणी नाही काही नाही विचारपूस करणार. चाल पटकनी नामदेव ओझा खोपलोड चालले तर वर जाऊन झोपून राहू मस्त संड पा की नामदेव आणते सदलोक डबा माकर दगडू हगळा. पर कोण आला रे बापा आता. बापा रे हा का कोईचा नार शिवल्याचा सोबती माऊली. आता पुरा आहे ना बिबा. हा बोला माऊली भाऊ. अरे गड्या काय धंदा लावला पुन्हा गावामध्ये कर ना. हे लोफर कामं शोभतात काय तुले शोभतात काय. कोण काय केलं बापा तुला काहीच नाही केलं. पुरा दुधाने धुई लाज गड्या. अरे लाज रोगून राहिला का तू. काही लाज वाटते तुले. हा घरी आणता बापा घरी करता जे काही ते हॉटेल. हा काय गड्या माणसं आहे तुम्ही. काही पाहिजे नाही बा इज्जतचं माणसाची आहे. पोलिसांनी पकडलं बा तुले लाज वाटू दे ना. काय बोलून काय राहिले काय भान आहे की तुम्हाला. हा आता ते माही होणारी बायको आम्ही काय करायला गेलतो का त्याचा गप्पा गोष्टी करायला गेलतो. आता दुसरी कुठे जागा नाही भेटत आम्हाला तर करा काय मग. हा गावात आणलं तर लोक म्हणतात लग्न जागते गावात आणली कुठं भेटलं रस्त्यानं बाप्पा पोऱ्याचं काही आहे बाप्पा. हातात हात घालून फिरून राहिला लग्नाच्या अगोदर आणि कुठे जाऊन बसलं लाजवर गेलं तर म्हणतात लाजवर पकडले घ्या. म्हणजे काय करावं काय माणसानं मग. लोक काय म्हणतात झटकनी पटकन लग्न लावून घ्या मग. आदर्श पण मग असे रिकाम धंदे करू नाही ना. बरोबर नाहीत नाही लाज जाय धंदे आहेत नाही. तिथं नसल्या तर कोणी लग्न काढा. आता का पावसाळ्यात काढा काय. पावसाळ्यात तोंडी तर सुटलं. आता नाही आता दिवे झाल्यावर करू काय आता. तिथं नाहीत त्याले. हा मग बरं आहे ना तर रंग मग लाज उठली सुटली की शेगाव लॉज टेंटन आज मग पोलिसाची सपाटी काय लगा बिनलाजे धंदे लगा लाज नाही लगा. माझ्यासारख्यानं मुंडे खाली करून चालला असता. आता हो ताईट चालून राहिला बाप्पा असं बोलून राहिला तर सगळ्यांना काही केलंच नाही. माऊली चौद्यान राजा हिलप्यानं झाडून घालतो घेणार मी काल हिलप्या झाडू. हा मला काय घेणं ना सांगून राहिलो तुला सांगणी. काही सांगणी सांगू नका वांगणी सांगू नका. त्यावर तुमचं तुम्ही काम करा मग आम्हाला करू द्या बापा. मला डोकं होऊ नका. आतले लोक अडाण छोट असेच असतात नाही काय. कुठे काही केलं की नाही बोटं घालणं सुरू. हा नुसतं कसं खिकितात काढणं मजा घेणं दुसरं काही नाही. बरोबर मी होणाऱ्या बायकोले भेटलो मी. आता काय करू पोलीसवाले आले पकडलं तर आता मी गाऊ नाही जायच्या म्हणती. अरे बाबू तू सुटला रे सुटला तू. शिवल्यानं बरोबर गेम जमवला तू. आपण आता कसा हुकला तू बजेट. हा या नामदेव सरपंचानं घोर केला गेले सोडून आणलं तुले. नाही तू तर सुटणेच नव्हता ना रे. शिवल्याला कसं टाइम नाही भेटला. आता पुरी माय बापाला बैकून द्यायले. जाऊ दे आता असं मजा नाही आली. पण याच्यामध्ये मजा नाही आली ना. चांगलं कसं पिन्ना भाजी यायला पत्ता लावला पोलिसांनी दगडाले. पण तरी कसं आपल्याला बोट घालणं जाय. याचा आबा असं पकडणं आहे आता. पाया लागेल बुडो घ्यायचं झटकणी पटकन याच्या मागाला लागेल. चलो भागो. अरे काही अवदसा घरी आता नाक करायला गेलती का तिकडे तू. हा खोटं बोलून गेलती काय तर मग मी पार्लर मध्ये चालली. पार्लर मध्ये हे आहे का तुझ्या पार्लर. म्हणजे गावात माझून झालं रे तुझं काटते. जरा काही खरं बोलत नाही माय बापासोबत. आम्ही काय जाऊ नसतं देणार का तुला. तुम्ही ना घरीच नव्हता आणायला पाहिजे. इथं तिकडेच लग्न लावून द्यायला पाहिजे होतं तुम्ही ना. फालतू आणलं घरी. बाय तर डोकं दुखून राहिलं इले पाहिलं तर. हो बाई काय बोलून काय राहिली तू. हा काय आहे बापा तू तर वारा उदान ठोकाचं पाणी झाली त्या पुरीच्या गलती. आता काय हे करून राहिली तू बापा. आली निदारी तर बोलणं चालू केलं. असं असते का कुठे. काय करू बाबा.
आरती करू का तिची? खोटी बोलली ना ते माय बापासोबत. मी अटी चालली मी तटी चालली आणि तिला हिंडायचं होतं तिकडे आवारा. त्या बापा भला मोठा जाऊ दे ना पोरीले, जाऊ दे ना, आताच जाईन. मग का लग्न झाल्यावर का आपण का म्हणू का तिले काही? अटून जाईन, असं करीन तसं करीन. हे पहा ना, पाहा तुमच्या काट्टीनं काय केलं तर. मला माहिती का मागात देव घुमले की हे तिकडे जातील म्हणून. हा होणाऱ्या नवऱ्या बरोबर जाईन आणि फिरीन, लाजवर जाईन, पकडल्या जाईन. मला माहित आहे का? म्हटलं आता 3-4 दिवसात 2-4 महिन्यात आपल्या पुरीचं लग्न होईल. काय आळकाठी आणा, काय बोला पुरीले म्हणून मी जाऊ दिलं. आता मला माहित आहे का ती अशी थेरं मांडते म्हणून तिकडे जाऊ, असे ती थांबे करते. तर गड्या त्या पुरीचं मन खाली नाराज करून राहिले तुम्ही. फटाफट बोलून राहिले को दोघं नवरा बायको. बरोबर आहे काय तुमचं? हा काय लेको माणसं आहे की काय जनावर आहे लेको तुम्ही? मला डोक्षीच नाही बाबा. नाही मला मारू द्या ना, माझी चुकी आहे ना. मी खोटं बोलून गेली ना माझ्या आई बाबा सोबत. आई चप्पल काढ पायातली, मार मला, मार गं. चुकी आहे ना बाई, मार मला. आता काय म्हणून राहील ते पोरगी? हा ऐकलं? अरे काय गडे हो तुम्ही. तेच ते लावलं पुधा घेणं देणं. नाही त्या पुरी घरात आता आगाऊपणा करू नका, बोलू नका तिले. होतच असतात गलत्या. आपण काय केले नाही जेवणपणामध्ये. हा लेकरू आहे ती, झाली गलती. आता काय झालं काय आहे का? ते काही दुसऱ्या बरोबर गेली नाही ना, होणाऱ्या नवऱ्या बरोबरच गेली. हा दुसरा कोणी असतं तर मग पाहिलं असतं आपण. पण मग कसं एवढं माझं आणण्याचंही काम नाही ना, काही भांडण करायचं. या नवरा बोलते बायकोले, बायको बोलते नवऱ्याले. काय गड होती तंबे हे? नाही ना भाऊ बापा, तसं नाही ना. हे पोरगी एक तर खोटी बोलून गेली आमच्या सोबत. हा तिकडे गेली बापा लॉजवर. कुकडे गेली कुकडे नाही. बंद्या गावात चालू आहे ना. याची पोरगी गेली बापा अशी झाली, लॉजवर गेली. बंद्या इकडे चालू आहे बापा. सगळं थू करणं लावलं ना आम्हाला लोकांना. हो बाई, लोकांचं ऐका नसते लागत. लोक घड्याळी चालू देत नाही, काही चालू देत नाहीत. चांगलं झालं तर आम्ही न केलं असं आहे लोकांचं, आणि मागलं केलं तर तिच्या माय बाप्पाने गेलं. हा जाऊ द्या ना. आता डोक्यात कुठे ताप घेतात लोकांचा. लोकांचा ताप जर घेतला तर आपण जगू नाही शकत. आज फाशा घ्या लागतील आपल्याला. त्यासाठी लोकांनी टेन्शन घ्यायचं नाही. आपलं आपण पाहायचं काय आहे तर. आपल्या लेकराची आपल्याला गॅरंटी आहे ना. मग झालं बोललं. बरोबर भाऊ तुम्ही म्हणता तसं. आता बोल नको, चुप राहता बिलकुल. जाऊ बाई घरात जा. जाऊ दे, ते झालं ते झालं. पाहून घेऊ आता काय आहे तर. लोक कसं बोलतच असतात. बोलणाऱ्याचं कोण तोंड नसणार आहे. जाऊ द्या, टेन्शन नाही घ्याल पुरं दादा. बापा तुम्हाला तर बरोबरच आहे. एवढं मोठं झालं तरी मला म्हणता चुप बस आता काही बोलू नको. काही बोलत नाही आता. चाल अंदर चल. तू वटवट करू नको. त्या पोरीला काही टेन्शन देऊ नका, बोलू नका दिले. हा जाय बाई घरात जा. बापा मी खाली टेन्शन देऊ तिले. माझी वटवट बंदच आहे ना. काही वटवट करत नाही बापा मी. हा नाही ते पोरीला घरात नाही. जाय बाई जा. जेवलाल भाऊ पहा दगड्या चालला राजा. आवाज द्या बरं, आवाज द्यायला. हो ना साहेजाने एवढं मोठं कांड केलं. पोरगी लाजवर नेली. पोलीसवाल्याने पकडलं. येईल हरामखोराला यायचं लफडं. आणि हा वावरात चालला. कुकडे चालला छत्ती काढून. थांब त्याला बोलावतं इकडे. विचारतो त्याला चांगला खडसंग. काय केलं रिकामे धंदे? काय लोफरपणा करून राहिला तू? विचारतो मी त्याला. हो दगडू या जेवल्याला दिसलो गार बापा. आता झेलप्या झाडीन म्हणली तत्वज्ञान शिकवीन. ढमूक झालं ठमूक झालं. असं करायला फलान करायला लावत होतं, बिस्तार करायला लावत होतं. हो गळा ऐकू येत नाही का रे बा? येत नाही काय? काय माणूस की ऐकीन तुले काही? येणं इकडे येणं आवाज देऊन राहिलो तुले माणसासारखा माणूस. काय येणार हा बेसर? आता येणारच नाही इकडे. याले सर वाटून राहिली शिन्न, लाज वाटून राहिली शिन्न. आलं काय आता ते झेलप्या झाडीन गळ्या ढमूक झालं टमूक झाला. दुसरं काय रे गड्या? काही जणांनी मनाची लाज वाटते तुला काही जराशी? जवान पोरीले घेऊन तू लाजवर चालला. असे धंदे बरोबर आहेत का तुझे? पोलिसांनी पकडलेले का? साऱ्या गावाची इज्जत गेली नाही याच्यामध्ये. गावामध्ये एक पोरगा आपल्या गावातला लाजवर नाही पकडला. तू लेका कसा माणूस आहेस रे बा? बरं देवलाल भाऊ जाऊ द्या जरा. काल माहिती जखम खुरतडला फालतू गांडी आग करून देऊन राहिले. मला माहिती ना. आता आलो घरी. आता झाली बाजार चुकी. आता काय उरू द्याले. पुढे जाणार नाही बाबा, काही करणार नाही रिकामे धंदे. जायाबद्दल नाही ना ब्या. पण कसं असं पकडलं नाही जायला पाहिजे. आणि तुम्ही मला सांगता ना तू आपल्या वावरात कसं कोंबडी रिकामीच होती. वावरात आणता रोडच वावर बिलकुल. मला सांगता ना की देवलाल भाऊ आजच्या दिवस वावरात येऊ नका. खोपडी रोंग गोडा मी दिलीच नाही. खोपडी खाली करून अटी सांगितलं खोपडी एन्जॉय करायला. तू लेका तिकडे गेला सडेल. पकडला गेला की मग
खरंच ना देवलाल भाऊची खोपली होती बाबा, टाप खोपले मस्त, गादी गिदी ओके बरी बिलकुल. आणि खाया पियाची व्यवस्था नाही केलीच ती, काही मुरमुरे कुरमुरे, काही बिस्किट असं तसं काही ढमक ढमक, काही पाणीपुरी सारी व्यवस्था नाही केलीच ती ना, पैसा दिला असता. भाऊची खोपली होती देवलाल भाऊची. घेणं देणं कसं मा म्हणांची लागू नका बा तुम्ही. हा असं मी परेशान झालो पहिलेच तर, मा मस्त काम नाही करून राहिलं. आणि तुम्ही त्यातल्या त्यात कसं रिकामे धंदे करून राहिले घेणं देणं. बा अरे सांगून राहिलो ना, तुला जर पैसे गमावल्यापेक्षा आपल्या भावाला आहेत ना इकडे. हा मस्त गाडीवर बसून अंदाज तुला चांगलं सांगून राहिलो, तुला चांगलं वाटून राहिलं. तर भाऊ ना मला सांगू नका ना, वांगणी सांगू नका आता, मा मला माहिती आहे काय आहे तर. हा आता काय फालतू मला डोकं खाऊ नका घेणं देणं. पहिले परेशान व्हायलो आम्ही. लोकांनी काही बघू सात्रच आहे, काही घेणं देणं काही बोलवत राहिले की नाही आता मला सांगा बरं. बाबा देवलाल भाऊ पहिलंच निघला, आता थांबला गेल्या का? काय थांबणार आहे बेसर, काय थांबणार आहे. त्याला बोलायला चानसच नाही ना. आता लाजर पकडलं तर पोलीसवाले गंमत म्हटलं म्या खोपडी मोपडी असं तसं म्हणते का बा, हो आणतो उद्या आणतो असं काही. देवलाल भाऊ एक खोपडी द्या तुम्ही, खोपडी घेऊन ये म्हणा. आणि मी आणतो बंद गाव जमा करून खाय खोपडीतच पकडू दोघे जण लयला महिनो. हा असं करता ना. नाही असं नाही रे बाबा, काही भलतं आपल्याला काही घेऊन देणे. चाल बाबा आपलं काम करू आपण, चाल खट टाकू बाबा. हो चला आपलं काम राहिलं बा ह्याच्याकडून आणला. हो हा कोण दिले तर गावात होता ना रे बाबा, कसा काय आला? कुठे चालला? कुठे चालला? कुकडे जाऊ कुठे? हा मग आता डोकं खाऊ नका घेणं देणं. तू असं केलं आणि तसं केलं. हा मला जाऊ द्या मोकड्या नट. अरे बा मी काल ते डोकसं खाऊ, डोकसं नाही खात ना ते काल, मी डोकसंच नाही खात. पाहिजे तू आता पुढे काय तर गड्या रघुनाथ, हा पाणी पकडणार मी. ये ना लवकर, तू काय मांग करून राहिला, ये लवकर, सापडला द्या ना तू. मायले डोंगर आणलं का कुकड्या बुड आता मै परेशान काढते बुड. मायचं कधी फालतू थांबलं मी, मला जायला पुरलं असतं. शेट कुठे चालले? कुठे जाऊ आला मग लॉज रंगून आला काय? हा माई बदनामी करून आला तू. ऐशी तैशी करून माई. हा लेका तोंड आकाल जागाडी ठेवली हराम खरा तुने बोले. काय लाज वाटते तुला बेसरमा? हा सारा का तू करून राहिलं? रघु बुड्या ना तू चावट आहे लाजवर जाऊन राहिला पोरी फिरून राहिला. हा काही ठेवली काय तुला हराम खरा? मी सांग ना काय ठेवली तुला? अरे आबा चूक झाली ना माझ्यानं, चूक झाली. आता जाऊ दे, आता गलती झाली माझ्या. गलती झाली, चूक झाली काय म्हणून राहिला तू? हा किती एन्जॉय चांगला केला ना मग. हा ऐश केला की नाही मग मस्त चांगला रंगवला आहे की लाज का रे? आहे की? अरे हरामखोरा तुले लाज नाही आणि त्या पोरीले लाज नाही. बेसर तुम्ही धोकोयचं ना, काही लाज वाटत? हा भाऊ एवढा वय कुरणारात लग्न करून घेणं काय लाजवरण घेजवर? हा बदनामी तुझ्या बरोबर आमची बी आहे, साऱ्या गावाची बदनामी आहे. काय तर या ढमुक गावाचा पोरगा लाजर सापडला. हा कोणाला काही सांगता येते का? हा म्हणजे मुंडी खाली घालणार की नाही? मी माफी मागून राहिलो बा, चुकलो माया. आता याच्या पुढे होणार नाही अशी गलती. आता कसं मला जाऊ द्या बाबा, डोकं खाऊन आबा. मला शांततेत बसू द्या बा कुठे. म्हणजे पिसाड व्हायला, पागल व्हायला जरा. मला काय तुम्ही बोलून राहिले, तो आला म्या काय एवढा गुन्हा केला का? हरामखोरा मग काय तुले काय लाज वाटते की नाही? काही तुले असे रिकामे धंदे करे जाते. आम्ही आमच्या बापजींनी काही रिकामे धंदे केले नाहीत. हा तुले काय एवढा लोफर निघला की तू? बापजींनी लोफर धंदे केले नाही. 40 चक्कर गेले लुगड्यामध्ये तरी लोफर धंदे केलेच नाही. आता काय मला बोलता येत नाही. काय दिसते बुडे सट्ट सारं बाईच्या नादात गेलं ना, तरी बुडा वोटी वट करून सांगते. बरं काय मी आता दुसरी नेली का? कोणी होणारी बायकोच नाही दिली नाही. हा पण तुम्ही कोणी एवढा बातका बतंगड बनवून राहिले घेणं देणं? हा अगं उपरा जाय की हा आता फालतू लावलं मा डोकं खाणं राजा. होणारी बायको निलीर बरं गुन्हात पाय रे बा काय म्हणते तर. हा सांगा तर अजूनही यायला काही लाज वाटून नाही राहिली. हा बेसरमासारखा वर तोंड करून बोलूनच राहिला. दुसरा असता एखादा तर बोलला नसता. पण तुझ्या नातूला का लय बिनलाज आहे रे वा, पुरा बिनलाज आहे. नाही हायच हा बिनलाजाच आहे ना. याला कुठे लाज असा यायला नाही ना, याला लाज असते तसं बोललाच नसता ना हा बेसरम.
बोललाच नसता काही. बाबू आता तुनं कसं लोफर धंदा करेल, आता तुला आपल्या घरातही पाय ठेवायचं नाही, आपल्या वावरातही ठेवायचं नाही. ते पुढचं काय तर मी मा सांभाळून घेईन आता. हा तुले काय कुठे गोठणार आहे ना, कुठे राह ना, हा ते फक्त तुला सांगायला आलं तुम्ही. असे लोफर लोक आपण आपल्या घरात वागवत नाही. हा तू आज लोफर साध्या गावाचा. बरं झालं रे बाळ, घराच्या बैजूला काढून तर असे लोफर लोक म्हणजे घरात पाहिजेच नाही. नाही पाहिजेच नाही. नाही नाही बदनामी होती माणसाची. रघुनाथ तू किती म्हणजे शरीफ माणूस, आणि हा ना तू किती चावट. बाबा हा पैसे कोण राहिला काय आता? हा कोण दिले? याचं सर्व आहे जायला. पण आता काय बोला, ठीक आहे. आता कसं आपले दात आपले झोट आहे. चला मी तर आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि ह्या चॅनल सबस्क्राईब करा.